मराठवाड्याच्या शेतीला हवामान बदलाचा विळखा आता अधिक घट्ट होत चाललाय। कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाचा तडाखा। यामुळे आता केवळ पारंपरिक पिकच नाही तर फळबागाही धोक्यात आल्यात। संभाजीनगर, जालन्यातील मोसंबी, बीडमधील आंबा, हिंगोली, परभणीतील केळी आणि डाळिंब बागा मोठ्या संकटात सापडल्यात। मराठवाड्यातील बदलत्या हवामानाचा हा स्पेशल रिपोर्ट। सोन्यासारख्या फळबागांची उन्हामुळे काय अवस्था झालीये बघा। संभाजीनगर, जालन्यातल्या मोसंबीच्या बागा अक्षरशः करपल्यात। हिरवीगार पानं पिवळी धमक पडलीयत, तर लगडलेल्या फळांनी झाडावरच माना टाकल्यात। परिणामी जीवापाड जपलेल्या बागांवर आपल्याच हातानं कुऱ्हाड चालवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। पाणीच नाही राहिलं येत म्हणून फळबाग तोड राहिला। पहिलं कसे 2 ते 2.5 घंटे मोटर चालत होती, अर्धा घंटा येऊन टेकली, त्याच्यामुळे तोड आलं। त्यानंतर एकच पाणी टाका म्हणलं तर दुष्काळ सांगितलं पुढच्या वर्षी। एकच पाणी टाकून कर्जबाजारी झालो, त्याच्यामुळे कर्जबाजारी नाही व्हामुळे झाडं तोड राहिली। झाडं आता 8 वर्षाची झाडं होती, 5 वर्ष सांभाळलं आम्ही। 5 वर्षात काहीच नाही उत्पन्न हाती लागलं। 5 वर्ष मेहनत फुकटच गेली। 5 वर्षाच्या नंतर 2-3 वर्षे भाव नसल्यामुळं तिचं उत्पन्न झालं नाही। शासनाकडे काहीच का कर्जमाफी लवकर करा, काय अनुदान देता येईल ते शासनाने द्यावं। वाढत्या उष्णतेमुळे हिंगोली, परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गहिरं झालंय। जलस्रोत कोरडे पडल्यामुळे याचा फटका केळीच्या बागांना बसलाय। हिंगोलीच्या भांडेगाव भागातील संतोष पाटील यांची 1 एकरातील केळीची बाग पाण्याअभावी वाळून गेली आहे। ही एक एकर मध्ये केळी होती आणि 5 लाखाचं माझं नुकसान झालं 1 एकरमध्ये। अशी 3 एकर माझी केळी होती। 2 एकर काढून टाकली मी आता अक्षरशः तिथं बाजूला, आणि हे 1 एकर भर आहे। म्हणजे 3 एकर म्हणजे जवळपास 12-13 लाख रुपये माझं नुकसान आहे। काय होईल ते बघू आता। काय शासन किती कर्ज देते, काय करते, का मला नुकसान भरपाई देते, बघू आता काय होतंय तो। शेतकरी तर पूर्ण याच्यावर शेतीवरच अवलंबून असते। बोर आमचे 2 वर्ष अगोदर चालायचे, पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे चकत बंद झाले ऑटोमॅटिकच। तर त्याच्यामुळे एकदम अचानकच नुकसान झालंय। परभणीतही वाढत्या तापमानाचा केळी पिकाला मोठा फटका बसलाय। झाडावर असलेले केळीचे हिरवेगार घड आता काळे पडलेत। उन्हाचा पारा 44 अंशावर पोहोचला असल्याने आता फळबागांना याचा फटका बसत असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील केळीच्या बागा अक्षरशः उन्हामुळे वाळून जात असल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांना या केळीच्या बागाला देण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने ही विदारक परिस्थिती परभणीमध्ये निर्माण झालेली आहे। केळीच्या उत्पन्नामध्ये जवळपास अर्धी घट होणार असल्याची माहिती शेतकरी सांगत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास लाखो रुपयाचं नुकसान यावर्षी होणार असल्याची शेतकरी बोलत आहेत। वारंवार बदलत असलेल्या हवामानामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडलेत। दरवर्षी मे महिन्यात आंबा बाजारपेठेत दाखल होत असतो, परंतु यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला पाडच लागला नाहीये। यावर्षी दूषित हवामानाच्या अंदाजामुळे आणि मध्ये गारपीट झाल्यामुळे आंब्याच्या पिकाला एकदम पाडच लागलेलं नाही अजून आंब्याला, आणि आंब्याचं मोठं नुकसान झालेलं आहे यावेळेस। मध्यंतरी धुई आणि गारपीट झाल्यामुळे पूर्ण आंब्याचा तौर गळून पडलेला आहे, आणि अजून आंब्याला पाडच लागलेला नाही। आता पावसाळा हा आपल्या इथे 15 दिवसाच्या अंतरावर आलेला आहे। आता पावसाळा आल्याच्या नंतर परत जर पाऊस लागला आहे आंब्याला, तर परत सगळे आंबे खराब होतील। हिवाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पावसाळा, हवामानाच्या या बदललेल्या चक्रामुळे शेती संकटात आली आहे। वाढतं तापमान, पाणी टंचाई आणि अवकाळी पाऊस अशा कात्रीत बळीराजा अडकलाय। अशा परिस्थितीत हवामानाला अनुकूल शेती पद्धती, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास शेती समोरील संकट आणखी गडद होण्याची भीती आहे। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हवामान बदलाचा फटका आता स्पष्टपणे दिसू लागला आहे। संभाजीनगरातील मोसंबी, बीडमधील आंबा, हिंगोली, परभणीतील केळी बागा संकटात सापडल्या आहे। निसर्गाच्या या बदलाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।